नमस्कार मित्रांनो, मी रोहित रीइन्फोसिस टेक्नॉलॉजीचा फाउंडर. सो पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला RBI.desktop जे रीइन्फोसिस बिलिंग ॲप्लिकेशन जे मी टूल बनवलेलं आहे ते कसं वर्क होतं ते दाखवलं. आता रेन डिकोड ॲप्लिकेशन जे आहे ते कसं वर्क होतं ते दाखवतो. रेन डिकोड ॲप्लिकेशन मेनली मी बारकोड प्रिंटिंग करण्यासाठी वापरले आहे. जे लेबल प्रिंटर जो आहे तो रास्पबेरी पाईला व्हिया USB मी कनेक्ट केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बारकोड वगैरे कसं प्रिंट होतं त्या लेबल प्रिंटनं ते मी ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो. चला तर मी हे ॲप्लिकेशन ओपन करतो. मी एक्झिक्युटिव्हवर क्लिक करतो तर अशी एक विंडो आपल्याला पॉपअप ओपन होते. ह्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला कोणत्या प्रोडक्टचं जर लेबल प्रिंट करायचं, बारकोड जर प्रिंट करायचं असेल तर मी ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रोडक्टचं नाव टाकतो. समजा जर इथं मी एक लिस्ट बनवून ठेवलेली आहे एक्सेल शीटमध्ये. जर तुम्हाला मराठीमध्ये जर ते पाहिजे असेल तर समजा जर मी इथं कोणतं तरी एक नाव घेतो, फुटाणा मी नाव घेतलं. याच्यामध्ये फुटाणा इथं कॉपी करतो. MRP मी अंदाजे असं 50 रुपये टाकतो पर केजी. सेलिंग प्राइस मी 50 रुपये टाकतो. किती पर केजी म्हणजे 1 kgला 50 रुपये. किती कॉपी तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही किती कॉपी टाकू शकता जशी तुमची रिक्वायरमेंट आहे तशी. आणि हे जो बारकोड जो तयार होतो तो ऑटोमॅटिकली डेटाबेसमध्ये सेव्ह राहतो. म्हणजे परत तुम्हाला तो बारकोड डेटाबेसमध्ये जाऊन सेव्ह करायची गरज लागत नाही. हा ऑटोमॅटिकली जाऊन सेव्ह होतो. तर मी तुम्हाला नंबर ऑफ कॉपीज मी इथं 10 टाकल्या आणि इथं जर मी तुम्हाला क्रिएट प्रिंट न्यू स्टिकर दिलं तर ऑटोमॅटिकली प्रिंट जनरेट होते. 10 स्टिकरची प्रिंट जनरेट झाली ह्याच्यामध्ये. तर हे मराठीमध्ये जनरेट होतं. फुटाणा डाळ वगैरे मराठीमध्ये बारकोड जनरेट होतं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि जो हा बारकोड नंबर जो आहे 88853 ऑटोमॅटिकली जाऊन डेटाबेसमध्ये सेव्ह राहतो. परत तुम्हाला हा बारकोड ॲड करायची गरज नाही. समजा जर तुम्हाला सेम फुटाणा डाळची परत जर प्रिंट काढायची झाली तर प्रत्येक वेळी तुम्हाला MRP वगैरे द्यायची गरज नाही. तर इथं तुम्ही जर फुटाणा डाळ जर तुम्ही सर्च केला तर इथं तुम्ही नंबर ऑफ कॉपी 10 द्यायच्या आणि फुटाणा डाळ सिलेक्ट केला, प्रिंट सिलेक्टेड प्रोडक्ट केलं तर ऑटोमॅटिकली त्याची प्रिंट परत निघते. तर परत तुम्हाला ह्याची द्यायची गरज नाही. हे बोथ म्हणजे इंग्लिश लँग्वेजला पण सपोर्ट करते आणि मराठी लँग्वेजला पण सपोर्ट करते. तर हे जे रीड डिकोड जे आहे ॲप्लिकेशन ते आपण सेपरेट बनवले आहे. मिक्स बिलिंग ॲप्लिकेशनचं टूल सेपरेट ठेवलेलं आहे आणि रीड डिकोडचे